नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व लोकांचं स्वागत आहे. आज महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आज आम्ही घेऊन येऊ. आज देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडीमध्ये एक मुंबईची एक बातमी आहे. बंदरमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये ध्रुव राठीचा एक व्हिडिओ, अत्यंत मार्मिक व्हिडिओ बनवतो. तो एक सायंटिफिक व्हिडिओ बनवायचा, पण यावेळेस त्यांनी पॉलिटिकली व्हिडिओज काही बनवले. एक डिक्टेटर म्हणून एक छोटासा व्हिडिओ होता, सर्वांनी पाहिला असेल. तर तिथे एक ॲडव्होकेट आदेश बनसोडे म्हणून होते. त्यांनी तो सर्क्युलेट केला की त्यांनी इलेक्शनच्या आधी तुम्ही याला पहा आणि मग होटिंग करा. याच्यात काहीच वावगं नाही. आणि याच्यावरती त्याच्या अगेन्स्टमध्ये एक FIR झाला. तो वकील आहे. आज मला हे कळत नाही की ही जी FIR करण्याची जी पद्धत आहे, आज इलेक्शन कमिशनमध्ये जर कुठलंही कंडक्ट रूलचं जर व्हायोलेशन असेल तर त्याला इलेक्शन कमिशनकडे तक्रार करायची असते. पोलिसांना डायरेक्ट अधिकार नाही की पकडायचे आणि त्यांनी आपल्या मनाने डिसाईड करायचं की त्याच्यात ते कंटेंट काय आणि काय नाही. अशा पद्धतीच्या जर सर्वांनी जर आपल्या हातात जर सत्ता घेतली आणि जबरदस्तीने जर लोकांच्या अगेन्स्टमध्ये FIR करत राहिले तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आधारित एक छोटासा व्हिडिओ आम्ही देऊ. तसंच एक मोठा संदेश काही लोकांनी दिलेला आहे आणि एक तिथे इमर्जन्सी 4 तारखेच्या नंतर देशामध्ये इमर्जन्सी येण्याची शक्यता आहे. याकरता की नरेंद्र मोदीची जर हार झाली तर त्यावेळेस सिच्युएशन म्हणजे आटोक्यात येणार नाही किंवा नरेंद्र मोदी ही स्वतःहून सत्ता सोडणार नाही आणि त्यामुळे देशात अनेक वेगवेगळ्या पद्धतीची वातावरण निर्माण होऊ शकेल. आणि या सिच्युएशनला कंट्रोल करायसाठी त्यांनी 144 कलम लागण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे ते दोन्ही व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येऊ. एक 2-2, 3-3 मिनटाचे. निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं काही कल्पना येईल. मुंबई में एक वकील आदेश भंसोड़े ध्रुव राठी का एक वीडियो माइंड ऑफ अ डिक्टेटर एक व्हाट्सएप ग्रुप में शेयर करता है और यह कहता है कि वोट देने से पहले यह वीडियो देखिए. नतीजा, उसके खिलाफ महाराष्ट्र की जो मीरा भायंडर विरार थाने की पुलिस है वो स्वतः संज्ञान लेते हुए FIR दर्ज कर देती है. ध्रुव राठी का वीडियो क्या शेयर किया, FIR दर्ज कर दिया तुमने. अरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तो कह रहे थे ना कि आलोचना होनी चाहिए, मगर आलोचना नहीं होती है, आरोप लगाए जाते हैं. हम उसकी चर्चा करेंगे दोस्तों, मगर यह खबर अपने आप में बहुत शॉकिंग है. ध्रुव राठी का वीडियो एक व्हाट्सएप ग्रुप में शेयर किया जाता है और उस वकील आदेश भंसोड़े के खिलाफ FIR दर्ज हो जाता है. समाचार एजेंसीज क्या कह रही हैं दोस्तों, मैं आपको पढ़ के सुनाना चाहता हूं और फिर मैं इसका हिंदी में अनुवाद करूंगा. The Meera Bhayandar Vasai Virar police in Maharashtra last week registered an FIR against a lawyer for allegedly sharing YouTuber Dhruv Rathi's video criticizing the Prime Minister amid the Lok Sabha elections in the state. अब इस बारे में पुलिस का क्या कहना, उस पर भी गौर कीजिएगा. The video shared by the accused and its message make a false statement about the Lok Sabha election candidates and tries to influence voters, thus violating the prohibitory orders of the Commissioner of Police. ये जो वीडियो शेयर किया गया है उसके जरिए वोटर्स को प्रेरित किया जा रहा है, गलत बयान दिए जा रहे हैं और यह कहीं ना कहीं प्रोहिबिटरी ऑर्डर्स के खिलाफ है. मैं आज एक सवाल पूछना चाहता हूं मीरा भायंडर विरार पुलिस से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीब 80 इंटरव्यूज दे चुके हैं और उन 80 के 80 इंटरव्यूज में प्रधानमंत्री से एक भी कठिन सवाल नहीं पूछा गया है. प्रधानमंत्री से ANI के एक पत्रकार ने यह सवाल पूछ दिया कि विपक्ष यह आरोप लगाता है कि जांच एजेंसीज उनके खिलाफ इस्तेमाल की जाती हैं. तो गुस्सा होके बौखला के प्रधानमंत्री यह कहते हैं कि मेरे सामने कचरा लेकर मत आया करो. प्रधानमंत्री से क्या सवाल पूछने चाहिए आपको पता नहीं है क्या? यानी कि एक सामान्य सवाल पर प्रधानमंत्री यह बात कहते हैं. बड़ा प्रश्न यह कि प्रधानमंत्री तो जो मर्जी चाहते हैं वो कह रहे हैं. क्या उसके जरिए वोटर्स को इन्फ्लुएंस नहीं किया जा रहा है? लिहाजा जब एक यूट्यूबर अपनी बात कह रहा है तो आपको दिक्कत क्या है? मैं आपको याद दिलाना चाहूंगा दोस्तों कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एक इंटरव्यू में कहा था कि आलोचना होनी चाहिए. आप मेरे बाल नोचिए, मगर आलोचना नहीं हो रही, आरोप लगाए जा रहे हैं.
सुनिए उन्होंने क्या कहा था। और आपकी व्यक्तिगत आलोचना भी होती है, आपके काम की भी आलोचना होती है, मन में गुस्सा आता है? लोकतंत्र में आलोचना होनी चाहिए, तीखी आलोचना होनी और चाहिए, आपको पसंद है? लेकिन दुर्भाग्य है आलोचना नहीं होती है, आरोप होते हैं। आलोचना और आरोप में बहुत फर्क होता है। प्रधानमंत्री, सबसे बड़ी बात, न सिर्फ आलोचना बल्कि आरोप भी लगाए जा सकते हैं। स्वस्थ लोकतंत्र की यही निशानी है। मगर जब ध्रुव राठी का वीडियो शेयर करने पर आदेश भंसोड़े के खिलाफ एफआईआर दर्ज होता है, पुलिस स्वतः संज्ञान लेती है, तो वो स्वस्थ लोकतंत्र नहीं है। आलोचना सहने की हिम्मत होनी चाहिए भाजपा सरकार को। आपको यह समझना पड़ेगा। देश में कुछ बड़ा होने जा रहा है। यह सवाल इसलिए उठ रहा है क्योंकि असंवैधानिक और अनैतिक तरीके से आर्मी चीफ के कार्यकाल को एक्सटेंड किया गया, तो वहीं दूसरी तरफ कई नौकरशाह का तबादला किया गया। साथ में डीआरडीओ चीफ समीर कामत के कार्यकाल को भी 1 साल के लिए बढ़ाया गया। चुनाव के बीच मोदी का यह फैसला सिंपल सॉर्टेड तो नहीं है, इसके पीछे कुछ बड़ी वजह है। देश में आचार संहिता लागू है, लोकसभा डिसॉल्व है। ऐसे में आदर्श आचार संहिता मोदी कैबिनेट को ऐसा कोई भी फैसला लेने के लिए इजाजत नहीं देता है। इसीलिए सवाल उठ रहा है कि चुनाव के बीच मॉडल कोड ऑफ कॉन्डक्ट का उल्लंघन करके यह फैसला रातों रात क्यों लिया गया? क्या देश में 4 जून की रात को आपातकाल लगने जा रहा है? सत्ता ना छोड़ने की जिद में क्या सेना और ब्यूरोक्रेट्स का इस्तेमाल किया जा रहा है? वजह क्या है? क्यों नरेंद्र मोदी ने यह फैसला लिया? सारा कामकाज छोड़ करके, मॉडल कोड ऑफ कॉन्डक्ट का उल्लंघन करके, वो लोकसभा जो उनके हाथ में अभी है ही नहीं पूरी तरीके से, उस कमिटी ने कैसे ये फैसला लिया? ये एक नहीं, कई फैसले हैं। और क्या इसके साथ पूरी तरह से राजनीति जुड़ी हुई है? बताएंगे, इस पर बड़ा खुलासा करेंगे वरिष्ठ पत्रकार और राजनीतिक विश्लेषक अशोक वानखेड़े जी। तो सीधा बिना देर करे मैं उनका रुख करती हूं, और उन्होंने जिस तरह से इस पूरे घटना को डिकोड किया है उसे समझने की कोशिश कीजिएगा और अंत तक वीडियो को देखिएगा। वानखेड़े जी, बहुत बहुत धन्यवाद आपका देशनीति के मंच पर हमारे साथ जुड़ने के लिए। स्वागत भी है आपका। जब देश में लोकसभा चुनाव चल रहा हो, और सबसे बड़ी बात कि इस समय देश में लोकसभा डिसॉल्व है, ऐसे में 5 बड़े केंद्रीय ऑफिसर्स का तबादला होना, उनके ट्रांसफर का फरमान जारी करना, साथ ही साथ हमने देखा किस तरह से आर्मी चीफ का जो कार्यकाल है उसे 1 महीने के लिए एक्सटेंड किया गया। इसके पीछे वजह क्या है? चुनाव के बीचों बीच सरकार को यह करने की जरूरत क्यों पड़ गई? क्या देश में कुछ बड़ा होने वाला है 4 जून के बाद? देखिए, ये जो आपने सवाल उठाया बहुत वाजिबी है और ये चिंता का विषय भी है, क्योंकि चिंता इसलिए होती है कि जब पार्लियामेंट डिसॉल्व हो गई और ये सरकार केयरटेकर सरकार है। जब ये केयरटेकर सरकार है, ऐसे में ये सरकार का काम चुनाव होने तक शांति बनाए रखना है, जैसा है वैसा है, अनलेस एंड अनटिल कोई राष्ट्रीय सुरक्षा को लेकर कोई मसला आता है, कोई अबनॉर्मल चीज होती है, कोई असामान्य स्थिति होती है, तो सरकार डिसीजन लेती है। लेकिन फिर अदिति जी, हमारे देश में प्रक्रिया ऐसी है कि असामान्य स्थिति यदि हो तो चुनाव भी नहीं हो सकता। चुनाव आयोग चुनाव टाल सकता है कि असामान्य स्थिति है, कोई बड़ी आपदा आई है, कोई इकोनॉमिकल इमरजेंसी है, या सरहदों पे कुछ बड़े टेंशन हैं, इसको लेके चुनाव टल भी सकते हैं। तो चुनाव तभी होते हैं जब स्थिति सामान्य होती है, और जब सामान्य स्थिति होती है तो कैबिनेट ये नाम के लिए होती है, दे आर जस्ट केयर टेकर कैबिनेट। 4 तारीख को नतीजे आएंगे, उसके बाद ये इस्तीफा देंगे और नया शपथ लेंगे। ऐसा भी नहीं होता कि आप जीत के आए तो कंटिन्यू रखेंगे, ऐसा नहीं। इस्तीफा भी होता है, नई शपथ भी ली जाती है, क्योंकि नई सरकार है, नई पार्लियामेंट का गठन होता है, और नए जो मेंबर ऑफ पार्लियामेंट आते हैं वो अपना नेता चुनते हैं। तो वो एक प्रोसेस है, हमारे यहाँ प्रणाली है चुनाव आयोग की। तो ऐसे में आपने ये कह दिया कि चुनाव है, और आर्मी में तो जो 3-4 चीजें हुई, उसमें जो मनोज पांडे जी है, सेनाध्यक्ष है, उनका
रिटायरमेंट आ गया था, तो उनकी जगह कौन आएगा ये पहले से तय है। क्योंकि हमारे भारतीय सैन्य में सीनियरिटी के चलते है, वहाँ कैबिनेट कमेटी अप्रूव नहीं करती। इवन चीफ ऑफ डिफेंस स्टाफ कौन होता है, ये आर्मी, नेवी, एयरफोर्स में तीनों जो सेना अलग अलग विंग के जो अध्यक्ष होते हैं, उनके बीच में जो सीनियर होता है उनको सीडीएस बनाते हैं। क्योंकि आर्मी एक डिसिप्लिन्ड ऑर्गेनाइजेशन है, यहाँ सीनियरिटी बहुत मायने रखते हैं। वो नरेंद्र मोदी जी की कैबिनेट नहीं है कि वरिष्ठ आदमी को घर बिठा दिया और किसी भी नए लड़के को उठा के कैबिनेट बना दिया। वो ऐसा नहीं होता। वहाँ सीनियरिटी जूनियरिटी, अरे दो सीनियरिटी सेम पोजीशन पे दो यदि लोग हैं दावेदार, तो वो कितना डेकोरेटेड है, फिर उनका पूरा पूरा बायोडाटा चेक किया जाता है कि उन्होंने पीछे क्या काम किया। और ऐसा भी नहीं कि नया सेना अध्यक्ष आने के बाद उसको समझने में टाइम लगेगा। वो वही होता है कि जो वर्तमान जो अब सेना अध्यक्ष बनेंगे, उन्होंने तो लेफ्टिनेंट के पोस्ट, सेकंड लेफ्टिनेंट के पोस्ट पे ज्वाइन किया होगा। अब तो आर्मी में लेफ्टिनेंट से शुरू होता है, तब तो सेकंड एंड लेफ्टिनेंट, जब ये लोग होंगे सेकंड लेफ्टिनेंट की तरफ से, तो सेकंड लेफ्टिनेंट, लेफ्टिनेंट, कैप्टन, मेजर, लेफ्टिनेंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, ये जब आदमी पोस्ट चढ़ता है तो उसको ये पता है कि अब उसको भारतीय सैन्य का नेतृत्व करना है। इसके बाद कौन, जैसा सर्वोच्च न्यायालय में भी हमको पता है कि अभी वर्तमान 4 चीफ जस्टिस जाने के बाद 5वां कौन होगा। सबका जन्मतिथि सबकी पता है, पहले कौन रिटायर होगा, बाद में कौन रिटायर होगा, ये सारी चीजें सामने आती है। ऐसे भी ये कहना कि नहीं चुनाव के दौरान नहीं हो सकता, क्यों नहीं हो सकता, ये रेगुलर प्रोसेस है। उसके बाद ये जो 5 ट्रांसफर हुए, ये 5 ट्रांसफर बड़ी की पोस्ट पे हुए। एक लॉ मिनिस्टर ऑफ लॉ में सेक्रेटरी बनाए गए, एक जो है सोशल, नहीं सोशल जस्टिस में तो चलो वहां पे थे, ओएसडी थे तो उसके ऊपर कर दिया, लेकिन फिर एक लोकायुक्त पे जो सेक्रेटरी बनाए गए हैं, वो एक इंपॉर्टेंट पोजीशन है। आप देखिए, लॉ मिनिस्ट्री, लोकायुक्त और फिर सिलेक्शन कमीशन जो है, उसमें एक सेक्रेटरी लेवल का एक ट्रांसफर हुआ। ये 3 ट्रांसफर जो हुए हैं, ये लगता है कि क्या सरकार को की पोस्ट पे अपने लोग बिठाने हैं, लेकिन सरकार ये 4 तारीख के बाद भी कर सकती थी। 4 तारीख के बाद दूसरी सरकार आई तो ये सब बदल भी देगी। सेक्रेटरी का ट्रांसफर कोई बड़ी बात नहीं है, लेकिन इतनी जल्दीबाजी क्यों। लेकिन जो सबसे बड़ा इंपॉर्टेंट है, वो डीआरडीओ के जो चेयरमैन थे कामत साहब, डॉक्टर कामत, इनका रिटायरमेंट जून में था, उन्हें 1 साल का एक्सटेंशन दिया। इतनी जल्दीबाजी क्यों, 4 जून के बाद भी दे सकते थे। जब प्रधानमंत्री, गृह मंत्री, रक्षा मंत्री, जेपी नड्डा जी अध्यक्ष पार्टी के, योगी आदित्यनाथ जैसे मुख्यमंत्री, सब ये बार बार कह रहे कि हम 400 पार आ रहे हैं। जब आप आ रहे हैं तो 4 तारीख के बाद 5 तारीख को दे दीजिए एक्सटेंशन, 7 तारीख को दे दीजिए, 10 तारीख को दे दीजिए। आपको किसने रोका, डर किस बात का। या शायद चुनाव शुरू होने से पहले ही, अभी क्यों, चुनाव के बीच जब छठे चरण खत्म हो चुका है। नहीं, उनका रिटायरमेंट ही जून में था, तो आपको इतनी जल्दी क्या थी 1 साल का टेन्योर देने की। क्योंकि डीआरडीओ का जो चीफ है, वो कई चीजें देखता है जो अपने यहाँ प्राइवेट सेक्टर को, अभी डिफेंस प्रोडक्शन ओपन हुआ है, कई अडानी की कंपनी है जिनको कई प्रोडक्ट मिले हैं डेवलप करने को, जो हम विदेश से जो हम आयात करते हैं सामान युद्ध के लिए या सैन्य के लिए, तो उसकी जो मशीनरीज है उसका 30% हमारे देश में बनना है, कंडीशन होती है। वो कौन बनाएगा, ये सब होता है। क्या कामत साहब को कंटिन्यू रखना। मैं मनोज पांडे जी के नेतृत्व को सैल्यूट करता हूँ, क्योंकि वो जब सेनाध्यक्ष बने तो उनके टेन्योर में सेना ने वाकई काबिले तारीफ काम किया, कोई स्कैंडल नहीं, कुछ नहीं, और सेना लगातार मतलब सेना में कोई ऐसा बने करता, मैं सैल्यूट करता हूँ। और उनके रिटायरमेंट बाद उनका अच्छा स्वास्थ्य रहे, इसके लिए मैं शुभकामनाएं देता हूँ। लेकिन ये राजनीतिक इंटरफेरेंस मानता हूं मैं सेना में, और ये होना नहीं चाहिए। मुझे लगता है कि हमारे भारतीय सैन्य के मापदंड बहुत ऊंचे हैं। जब जनरल मानेकशॉ थे, उनको भी इंदिरा गांधी ने ये तो मुंह पे पूछा था कि क्या आप मेरे खिलाफ विद्रोह करने वाले हैं, तो उन्होंने कहा कि ये काम हमारा नहीं भाई, हम भारतीय फौज है, हमें गर्व है, हम ये पॉलिटिक्स में इंटरफेयर नहीं करते, देश आप चलाइए, हम फौज सीमाएं देखते हैं। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटा तुम्हाला एक एपिसोड दाखवणार आहोत.
एक एपिसोड अत्यंत मार्मिक आहे. तुम्हाला माहिती आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध रामपुत्त यांच्या आश्रमामध्ये राहत असतात आणि त्या पिरियडमध्ये काही लोकांच्या लक्षात आलेले असते. राजा प्रसन्नजीतचा एक हेर ज्याचं नाव आहे सेनापती बांधव, त्याला त्यांनी मारायला पाठवतं की सिद्धार्थ कुठेही असेल तर त्याच्यावरती तू हल्ला कर, आणि हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातनं तो येतो. आणि ज्यावेळेस त्याचे ते रामपुत्त जे असतात त्याचे गुरु, त्यांच्या लक्षात येते की हा सिद्धार्थ आपल्या ध्यानात बसलेले असताना तो त्यांच्यावरती हमला करतो. त्यावेळेस तो आपल्या दिव्य शक्तीने तो त्याला तिथेच थांबवतो. आणि जेव्हा सिद्धार्थाचं लक्षात येते की असं असं झालेलं आहे, तो त्यांना म्हणतो की सेनापती बांधव तू कसा काय? आणि तो म्हणतो की सिद्धार्थ मला माफ करा, मला राजा प्रसन्नजीतनी तुमच्यावरती हमला करायला सांगितलेला आहे आणि मी माझ्या याचं पालन करण्यासाठी आलो आहे. आणि त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतो की काय हरकत नाही, तू निघून जा आता लवकरात, जे झालं ते विसरून जा, आणि त्याला माफ करतो. त्यावेळेस सेनापती बांधव त्याला रडतो आणि सांगतो की मी 2दा तुमच्यावरती हल्ला केला, परंतु तुम्ही मला असेच हे करता, तुमच्यासारखा महान माणूस मी पाहिलेला नाही, अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ शेवटी मग रामपुत्तरला भेटतात आणि त्याच्यानंतर त्या सर्व गोष्टी झाल्याच्यानंतर ते त्यांना सांगतात की माझ्याकडे जे काही होतं ते मी तुला दिलेले, आता याच्यानंतरचं माझ्याकडे काही राहिलेलं नाही, असं म्हणून ते सांगतात की आता तुला नवीनच शोध करावा लागेल, माझ्याकडचं जेवढं होतं तेवढं मी तुला दिलेले. हे असं समजून मग सिद्धार्थ त्यांना नम्रपणे सांगतो की मला आश्रम सोडल्याशिवाय पर्याय नाही, सोडावं लागेल, आणि तो त्यांना परमिशन देतो. अशा पद्धतीचं 1-2 घडामोडीत असणारा हा छोटासा क्लिप आम्ही व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला दाखवूया. बुद्धा या सिरियलमधनं बघूया आहे. सेनापति बांदुल तुम? आप मुझे क्षमा कर दें युवराज सिद्धार्थ, मैं तो केवल आज्ञा का पालन कर रहा था। कौशल नरेश महाराज प्रसन्नजीत के आदेश पर ही मैं आपको यहां मारने आया। इस तरह तुम अपना प्रतिशोध लेना चाहते थे आपसे। मुनिवर, आप मुझे क्षमा कर दे। युवराज सिद्धार्थ की ओर और मैं दोबारा आंख भी उठाने की हिम्मत करूं तो मैं अंधा हो जाऊंगा। इसे क्षमा कर दे गुरु है। अब तुम कौशल लौट जाओ बांधु। आप हम सामान्य मनुष्य जैसे नहीं। 2 बार मैंने आप पे आक्रमण किया और आपने दोनों बार मुझे जीवन दान दिया।
इतनी अपार दया मुझ जैसे व्यक्ति पे युवराज। तुम मुझे मार देते मैं, पर जो मर नहीं सकता उसे तुम भी नहीं मार पाते। अब तुम वापस लौट जाओ। आज मुझे पता चला गुरु माता भी होती और पिता भी। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभच्या पेपरवरती आज आम्ही आढावा घेत असतो। दैनिक बहुजन सौरभच्या ह्याच्यात आज अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत। दिल्लीत आज उष्णतामान त्यांनी 52.3% उष्णतेची नोंद झालेली आहे। दिल्लीत आज एवढं तापमान कधीच नसते ना। इवन नागपूर आणि महाराष्ट्रामधलं जरी हायेस्ट असलं किंवा राजस्थानमध्ये जरी हायेस्ट असलं तर 49-50पर्यंत जातं आहे, परंतु हे 52.3 म्हणजे एकदम विचित्र झालेलं दिसते। निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर याच्यावरती एक विश्लेषण करणारं माजी गव्हर्नर RBIचे रघुनाथ राजन यांचं वक्तव्य की काय काय होईल, काय काय संभावनीय होण्याची शक्यता आहे याच्यावरती त्यांनी 3-4 महत्त्वाचे मुद्दे टाकलेले आहे। मोदी सरकारच्या धोरण विरोधात सातत्याने आवाज उठवणारे अर्थतज्ञ रघुनाथ राजन यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो यूथ स्कूल ऑफ बिझनेस इथे काम करत असताना त्यांनी ते एक वक्तव्य केलेलं आहे। ती बातमी आज आम्ही पान 1 वरती टाकलेली आहे कारण अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच्या शेजारी आम्ही एक बातमी टाकलेली आहे, भाजपाला 400 पार दावा मूर्खपणाचा, खरगे जे म्हणाले त्या खरगेंचं विधान आम्ही ठेवलेले आज याच्या पान 1 वर घेतलेलं आहे। गांधींना कोणी ओळखत नव्हतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी। अत्यंत व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हा सर्व लोकांनी पहिलेच पाहिला असेल की नरेंद्र मोदींनी भाष्य करताना सांगितलं की 1952च्या आधी म्हणजे पहिले यांना महात्मा गांधींना ओळखतच नव्हतं कोणी, आणि 1973च्या नंतर 75ला ज्यावेळेस 75च्या आधीची बाब ते सांगतायत, जेव्हा की संपूर्ण आपला स्वातंत्र्याचा इतिहासच गांधीसोबत होता हे अख्ख्या दुनियाला माहिती आहे। आणि हे सर्व माहिती असताना यांनी नरेंद्र मोदी यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे एकदम हास्यास्पद आहे। अनेक व्हिडिओनी त्याच्यात क्रिटिसाइज केलेलं आहे, सर्व स्तरावरती त्यांचं क्रिटिसिझम सुरू आहे। गेमिंग झोनच्या मालकांची होरपळून मृत्यू, एका राजकोटचीच बातमी आहे। तुम्हाला कालच्या बातमीत सांगितलं असेल की आम्ही जेवढे तिथे गेम झोन्स होते गुजरातमध्ये त्या सर्वांना बंदी करण्यात आलेली आहे। एक पुन्हा मणिशंकर अय्यर यांची एक बातमी आम्ही घेतलेली आहे, चीनचे भारतावर आक्रमण केलेच नाही क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं, जेव्हा की चीन अत्यंत आतमध्ये घुसल्याचं दाखवत आहे सर्वीकडे, परंतु आक्रमण केलंच नाही काय अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह मणिशंकर अय्यर यांचा। या काँग्रेस नेत्यांनी पोस्टर बॅलेटद्वारे मतदानाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली। अत्यंत आहे की ज्या ज्या लोकांना शक्य झालं नाही आम्हाला बॅलेट पेपरनी सिनियर सिटीजनना करण्यात यावं, जे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी याची विनंती सुप्रीम कोर्टाने नाकारली। त्याच्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाची बाब आज आम्ही नमूद करण्यात आलेली आहे। तेजस्वी यादव आणि राहुल गांधीची राजकीय घडामोडीची चर्चा तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की ज्याप्रमाणे राजकारणामध्ये जे बदल झालेले आहेत आणि तेजस्वी यादव आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची उत्तर प्रदेशात गठबंधन आहे आणि सर्व काही त्यांचा जीव जो आहे भाजपचा हा उत्तर प्रदेशात असतो, परंतु त्या दोघांनीही ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आक्रमकतेने हल्ला केलेला आहे BJPवरती, त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता ज्या 4 तारखेच्या नंतर काय काय होईल याच्यावरती सविस्तर चर्चा झाल्याची बातमी आहे। चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलची एक जाहिरात आम्ही दिलेली आहे। नागपूरच्या जवळपासचे मेडिकलच्या मागचे जर काही मुलं असतील त्यांनी अवश्य तिचा फायदा घ्यावा। बुद्धविहार समन्वय समितीची एक जाहिरात आहे। संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम जरूड यांच्या आयोजित पाली भाषा प्रशिक्षण शिबिराची बातमी। आज बघूया आपण पान 4 वरती
आबरूच्या निर्मितीला उत्कृष्ट महिला दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याची मुलाखत आज आम्ही 5-4 वरती टाकलेली आहे. माया रमाईना अभिनंदन. संयुक्ता शेंडे यांचे सुयश 10वीमध्ये, सोमलवारमध्ये 96% मिळणारी तेजस्विनी केवटे. त्याच्यानंतर आज त्याच्याच खाली खापरखेडा, भटेवाडी व पारधी इथे 3 बुद्ध प्रतिमेला अनावरण. त्याच्यानंतर नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयात माया रमाई यांना अभिवादन. त्याच्याच खाली तथागत गौतम बुद्धाची जयंती विविध संघटनाकडून खाजगी साजरी. त्यात प्रामुख्याने तक्षशिला बुद्धविहार चिमूर, धम्मदेसना संयुक्तिक संघ जयप्रकाश नगर, महाकारुणिक बुद्धविहार येथे लेखी परीक्षा, BDSP संघ, बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाने हे जग सुखी होऊ शकते, प्राध्यापक माधुरी गायधनी यांचं एका याच्यात कार्यक्रमामध्ये संबोधन केलं त्यांनी. एक बौद्ध धम्म प्रचाराची पद्धती हवी, एका विशिष्ट प्रचाराची पद्धत हवी. अशोक सरस्वती बुद्ध यांचं एक वक्तव्य आम्ही त्याच्यात टाकलेलं आहे. आजचा अग्रलेख बघूया. आज महत्त्वाचा आज पान 2 वरती आज आमचा अग्रलेख आहे. पारदर्शक असणे म्हणजे अराजकता निर्माण होणे असते काय, असा प्रश्नार्थी चिन्ह लोकांनी केलेलं आहे. जे मुंबईचं जे घडलं की त्याच्यामध्ये आणि सर्वच पार्टीने सांगितलेलं आहे की जे कोणी ज्या कोणी घडामोडी 5 वर्ष झाले असतील किंवा 10 वर्ष, त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना हे समजलं पाहिजे की बाबा लोकांनी किती चुका केल्या आणि त्याच्यामुळे पारदर्शकता यावी याकरता असणं हे काही खोटं चुकीचं नाही, अशा पद्धतीचा आमचा हा अग्रलेख. संविधानवादी हिंदू व्हावे, भारत व संविधान, रणजित मेश्राम यांचा हा छोटासा लोकांना संबोधित करणारा की हिंदू म्हणून म्हणणार असाल तर संविधानवादी हिंदू आहात किंवा अजून कोणते हिंदू आहात याचं तुम्ही हे केलं पाहिजे, सविस्तर तुमच्या मनात असलं पाहिजे. बुद्धमय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एक लेख सुरेंद्र बुजाडे यांचा आज सकाळीच आज आमची त्यांच्यावरती बरीच चर्चा झाली. अत्यंत मार्मिक लेख आहे आणि वाचनीय आहे. आज त्याच्याच खाली डॉक्टर वामन शेळमाके यांनी राची जंगले यांच्या काव्यातील प्रतिमादृष्टी, त्यांनी अनेक काव्य लिहिलेली आहे. जवळपास 58 कविता त्यांच्या झालेल्या प्रकाशित झालेल्या आहे. प्रामुख्यानं त्यांच्या ज्या कविता आहेत त्या आदिवासी आणि त्यांच्या ज्या पीडा, त्यांच्याची ज्या होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्व लिहिलेल्या कविता आहेत, त्याच्यामुळे त्याला अत्यंत महत्त्व आहे. आज आम्ही वाचकाच्या मनोगतमध्ये विलास गजबे यांचे माहितीपद लेख अभिनंदन. सुलभा कांबळीचा खाजगी मोबाईल कंपन्यांनी ग्राहकाकडून मोबाईलच्या दुरुस्तीच्या नावे मनमानी वसुली, ॲडव्होकेट बापू मेश्राम. आज पान 3 वरती बघूया. माफ करा तुकोबा राजा, आमच्या मस्तकात गोबर भरले, अशा पद्धतीचा एक लेख दत्तकुमार खंडागळे. कारण ज्या पद्धतीने OBC आणि त्यांना मानणारे लोक आणि ते बिलकुल विज्ञानवादी नाही, अशिक्षित असल्यासारखे वागतात आणि त्याच्यामुळे आणि सुधारण्याची काही चिन्हही दिसत नाही, त्याच्यामुळे दत्तकुमार खंडागळे यांचा हा लेख अनुसरूनच आहे. माफ करा तुकोबा रामा राया, आमच्या मस्तकात गोबर भरलेलं आहे. एक त्याच्याच बाजूला हंसराज कांबळेंचा एक सुंदरसा लेख नपुसक मेंदू चानो, आता तरी सुधरा, अशा पद्धतीचा एक हे आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती सुंदरसं एक कोटेशन दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि पृष्ठ क्रमांक 442 अनंत आपल्या खीर यांच्या पुस्तकातला रेफरन्स देऊन त्याच्यावरती हा लेख लिहिलेला आहे. आज आमच्या ह्याच्यातलं टायटल बघूया पान 3 वरती. आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे. फक्त जगायचं म्हणून जगण्यात नाही, परंतु काहीतरी महत्त्वाचं कार्य करा तरच त्याच्यामध्ये अर्थ आहे. आज त्याच्याच खालचा दुसरा अग्रलेख LT लवात्रे कालच्या यांनी अनुषंगानं आजही पुन्हा त्यांनी क्रमशः घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक विचार आणि परराष्ट्रीय धोरण, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान बाबासाहेबांचा एक लेख होता, त्याच्यात अनेक गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरवरचे प्रश्न कसे सॉल्व करावे त्याच्यावरती विचार आहे. चीन भारत पंचशील करार हा बाबासाहेबांच्याच काळातला आहे. अशा अनेक गोष्टीचा त्यांनी हे केलेला म्हणजे आढावा घेऊन त्यांनी हा चांगला लेख लिहिलेला आहे. प्राध्यापक LT लवात्रे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग हा राज्यघटनेवर हल्ला, बरोबर आहे
की आज असं करायला नको, परंतु एका अर्थानं जोपर्यंत लोकांना कळणार नाही आणि लोक प्रश्न विचारतील की जर हा मनुस्मृती जर एवढा काही महत्त्वाचा तुम्ही आज टॉपिक लावला, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झालं का, त्याचं मनुदहन का केलं, अशा पद्धतीचे प्रश्न जर वर्गात निर्माण झाले त्याच्यामुळे फार मोठा गोंधळ होईल आणि पोरांना खऱ्या अर्थानं मनुस्मृतीचा अर्थ कळेल. मला असं वाटते की त्याचं आम्ही समर्थनच करायला पाहिजे की होऊ तर द्या, कमीत कमी शाळेत करू, मुलींना प्रश्न विचारू द्या. मग हे कसं झालं, आज त्याच्या खाली आमची हे काय उघडीले भेटले लुगडे माय कसे घालू तसे घालू, अशा पद्धतीची एक गावातली एक म्हण असते की एखाद्याला काहीच नसते जिथे आपण नागळे असतो आणि एखाद्याला जर आपण सर्व काही दिलं तर त्याला हेच कळत नाही. तसं बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधानाच्या ह्याच्यात जे काही आपल्याला संविधानात अधिकार दिले तेच आपल्याला माहिती नाही की आपण कोणते अधिकार आपल्याला मिळाले आणि आपण कसं वागलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीची ती जी म्हण आहे आपल्या सर्वांसाठी लागू होते. अशा पद्धतीचं एक आहे. आज 2 वर्ष आज आमचं टायटल बघूया. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. सूर्य हा लोकांना इन्लाइटन करतो, लोकांना प्रकाशित करतो. चंद्र हा सूर्याच्या प्रकाशाने होतो. पण तुम्हालाही तेवढंच व्हायचं आहे, तसंच व्हायचं आहे की तुम्ही सूर्य बना, एक आपल्यातली ऊर्जा निर्माण करा आणि ऊर्जा निर्माण करून लोकांना प्रकाशित करा. लोकांना सांगा की माझ्या या ऊर्जेमुळे तुम्ही शिका, असं करा. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की जर तुम्हाला पेपर आमचा आवडला असेल, आमचे यूट्यूब आवडले असतील, आज आमचा पेपर असेल तर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, वर्गणीदार व्हा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या, शुभेच्छा द्या आणि तुम्ही सातत्यानं त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायची बटन तुम्ही विसरू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या आपण पुन्हा. तोपर्यंत जय भीम.